हाय गाईज, सो आज आपण बनवणार आहोत मस्त असे दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे मग केक, चॉकलेट फ्लेवरचा आणि व्हॅनिला फ्लेवरचा. ॲक्च्युली मला आणि माझ्या मुलीला दुपारी मस्त असं जेवल्यानंतर काहीतरी खायचं होतं. सो तिला खायचं होतं चॉकलेट मग केक, मला खायचं होतं व्हॅनिला. सो मग आम्ही प्लॅन केला आणि म्हटलं चल दोन्ही बनवावं. सो मग केक बनवण्यासाठी तुम्हाला मस्त असं मायक्रोवेव्ह सेफ सेरामिक मग लागणार आहे आणि त्या मगमध्ये मी जवळपास 4 टेबलस्पून मैदा टाकलेला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून पिठी साखर टाकलेली आहे आणि पिठी साखर टाकल्यानंतर बेकिंग पावडर टाकलेलं आहे जवळपास हाफ टीस्पून. छान मिक्स करा आणि 3 टेबलस्पून मिल्क टाकलेलं आहे. मिल्क पण छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं, छान फेटायचं, लम्स राहिले नाही पाहिजेत आणि थोडंसं बॅटर घट्टसरच ठेवा. फ्यू ड्रॉप्स ऑफ व्हॅनिला एसेन्स फॉर टेस्ट आणि हाफ टीस्पून ऑइल. छान मिक्स करा आणि गार्निशिंगला मी चोको चिप्स टाकले. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ड्रायफ्रूट्स ॲड करा किंवा जसं कसंही असं प्लेन ठेवलं तरी चालेल. आणि लो फ्लेमवर 5 to 7 मिनिट्समध्ये तुमचा हा मग केक रेडी टू ईट असणार आहे. त्याला चॉकलेट सिरपनी गार्निश करा, स्प्रिंकलर्स ॲड करा किंवा असंच खा. मस्त वाफळतं मग केक, यम्मी होता, सॉफ्ट होता, स्पॉन्जी होता. नक्की ही रेसिपी तर ट्राय कराच. पण त्याचसोबत आता चॉकलेट मग केकची रेसिपी, त्याच्यासाठी आपल्याला ऑफकोर्स मग लागणार आहे 3 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून आपण पावडर शुगर ॲड केलेली आहे, त्यानंतर 1 टेबलस्पून कोको पावडर. सो हे सगळं आपण मिक्स करायचंच आहे. त्यानंतर 1/4 टीस्पून आपण इथे बेकिंग पावडर ॲड केली. सगळे ड्राय इन्ग्रेडियंट छान मिक्स करायचं आणि मग 4 टेबलस्पून मिल्क ॲड करायचं. मिल्क ॲड केल्यानंतरसुद्धा तुम्हाला आहे ना गुठळी राहू नये अशा पद्धतीने मिक्स करायचं. नाहीतर काय होतं, लम्स राहिल्यामुळे तुमचे एअर बबल्स नीट फॉर्म होणार नाही, तो केक राईस होणार नाही. सो ह्याकरिता तुम्हाला छान असं विस्क करावंच लागणार. आणि आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे 1 टीस्पून जवळपास. तुम्हाला म्हणजे मी फास्ट बोलत असेल तर वरती मेन्शन पण केलेलं आहे, तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी चोको चिप्सने गार्निश केलेलं आहे फॉर दॅट एक्स्ट्रा चॉकलेटी फ्लेवर. पुन्हा एकदा लो फ्लेमवरती कढई मी प्रीहीट केलेली होती आणि 7 मिनटं 5 मिनटांमध्ये जसं कढईचा बॉटम आहे त्या अकॉर्डिंगली तो बेक होतो. माझं तर 5 मिनटात झालं होतं, तुमचं त्याहून कमी वेळात होईल. आणि चॉकलेट सिरपनी अजून चॉकलेटी करण्यासाठी त्याला गार्निश करा, चॉकलेट व्हर्सिमिलीनी गार्निश करा आणि यम्मी हॉट असं मग केक थंडीच्या सीझनमध्ये खा, प्या, ॲश करा, मजा करा. चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.